नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये मी प्रशांत पाटील मनपूर्वक आपलं स्वागत करतो। मित्रांनो, 17,500 प्लस जागा येणाऱ्या 5 महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये जाहीर झालेल्या आहे। आपली ऍड ही कधीही पण येऊ शकते, तर ती ऍड येण्याच्या अगोदर म्हणजे युद्धाच्या अगोदर आपल्याला रणभूमीवर जाण्याच्या अगोदर प्लॅनिंग, आपल्याला नियोजन प्लॅनिंग हे करणं आवश्यक असते। कारण इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल। जर तुम्ही नियोजनात जर चुकत गेले तर आपण भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये खूप मोठं चुकत असतो। त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट व्हेरी सायंटिफिक मेथड, निमोनिक्स मेथड आणि आपलं प्लॅनिंग कसं करायचं, कशा पद्धतीने आपल्याला पोलीस भरतीमध्ये एक्झाम क्रॅक करायची, तर हे मी प्लॅनिंग तुमच्यासाठी अतिशय बेस्ट पद्धतीचं प्लॅनिंग घेऊन आलेलो आहे। ठीक आहे, तर आपण हे बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक मोटिवेशनल कोट्स त्यामध्ये सांगत आहे की मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे। मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे। माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे, माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे। पाय जमिनीत घट्ट रोवून मी सह्याद्री सारखा ताठ आहे, पाय जमिनीत घट्ट रोवून मी सह्याद्री सारखा ताठ आहे। जाऊन सांगा त्या वादळांना तुमची इन्फिनिटीशी गाठ आहे, जाऊन सांगा त्या वादळांना तुमची इन्फिनिटीशी गाठ आहे। म्हणून इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे मध्ये मी प्राध्यापक प्रशांत पाटील मनपूर्वक आपलं स्वागत करतो। आणि आपल्याला सिलेक्ट होण्याच्या अगोदरच तुम्हाला आजच मी तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या बीजांची पेरणी कशी करावी आणि आपलं फळ कशा पद्धतीने उगवेल याचं पूर्ण प्लॅनिंग, पूर्ण नियोजन निमोनिक्स मेथडने अतिशय बेस्ट पद्धतीचं आणि सायंटिफिक रित्या मी तुम्हाला ते सांगत आहे। मित्रांनो, कोणतेही ध्येय ठरवण्याच्या अगोदर आपल्याला त्या गोष्टीसाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, तन, मन आणि धन। तन म्हणजेच काय की आपलं शरीर त्यामध्ये व्यवस्थित पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, कोणते आजार नको आपल्याला, कोणतीही इन्फेक्शन नको। ठीक आहे। दुसरी गोष्ट मन म्हणजेच काय, मन आपलं कॉन्सन्ट्रेट पाहिजे, आपलं जे डिसाइड आहे, जे ध्येय ठरवलेलं असते ते ध्येय आपलं एकदम काय पाहिजे की ठीक आहे, करायचंच आहे। ज्याप्रमाणे विमानं जे असतात ना, विमानं आपल्या डेस्टिनेशन पासून त्याला जिथं जायचं आहे तिथपर्यंत ते जाईपर्यंत पोहोचत नाही, तिथपर्यंत आपल्याला सुद्धा थांबायचं नाही। म्हणून आपल्याला विमानं ज्याप्रमाणे उडान घेतात त्याप्रमाणे आपल्याला उडान घ्यायची आहे। आणि ते उडान घेण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तुमचं प्लॅनिंग, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, का अभ्यास करायचा, नियोजन कसं असावं, तुमचा अभ्यासाचा प्राईम टाइम कसा असावा, इतिहासाचा अभ्यास कसा करावा, भूगोलचा कसा करावा, गणिताचा कसा करावा, याचं संपूर्णतः प्लॅनिंग अतिशय 20 ते 25 मिनिटांमध्ये तुमच्या ब्रेन पर्यंत मी पोहोचवत आहे। ते ॲज ब्रेन तुमच्या ब्रेन मध्ये तुम्ही सेव्ह करा आणि ते अप्लाय करा लाईफ मध्ये। ठीक आहे, तर सांगण्याचा उद्देश असा आहे की जी गोष्ट आपण ठरवली ना की ठीक आहे पोलीस भरती मला क्रॅक करायची आहे, सपोज मार्च एप्रिलच्या एंडिंग पर्यंत आपली पोलीस भरती एक्झाम, रिटर्न एक्झाम ही येऊ शकते, तर त्याचं पूर्णतः नियोजन आपण कसं करावं हेच पूर्ण ॲनालिसिस, एक्सप्लेनेशन हे यासाठी मी यामध्ये करत आहे। ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा। तुमचे जे स्टुडंट आहे किंवा तुमचे मित्र आहे त्यांच्याकडे तुम्ही शेअर करून त्यांना सुद्धा सुचवा। आणि भविष्य येणाऱ्या काही काळामध्ये आपण हा सुद्धा पोलीस भरतीचा ऑनलाईन ऑफलाईन जे बॅच आहे ते सुद्धा आपण लॉन्च करत आहे। ठीक आहे, आणि तुमच्या काही कमेंट्स असल्या, कमेंट सुद्धा तुम्ही वारंवार आम्हाला कमेंट करत राहा, तशा तुमच्या कमेंटला आम्ही रिप्लाय देत राहू आणि तशा पद्धतीने आम्ही आमच्यात इनोव्हेशन करत राहू। ठीक आहे, तर मित्रांनो बघा, आता आपण सुरुवात करणार आहे। मी पोलीस होणारच असं आपलं एक हेडिंग आहे। काय, मी पोलीस होणारच, ठरवलं ना, करायचंच आणि मी करणारच आहे। आय कॅन डू इट। कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही, बी पॉझिटिव्ह। ठीक आहे, ते सीट एक रिझर्व माझ्यासाठी आहे आणि मी ते करणार आहे, बस। ओके, तर बघू आपण आता सुरुवात करायचं, आपल्याला सुरुवात करायचं आहे की आपला जो अभ्यास प्लॅन आहे। ठीक आहे, बघा, अभ्यासाचं नियोजन आपल्याला बघायचं आहे। अभ्यासाचं नियोजन एका नवीन विद्यार्थ्याने पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी कशा पद्धतीने करावं हे तुम्हाला मी याच्यात सांगत आहे। बघा, पहिला पॉइंट यामध्ये मी सांगतो की पहिलं आपलं जे ध्येय आहे ते निश्चित करणे। ओके, पहिलं आपलं ध्येय निश्चित करणे। ठीक आहे, हे पहिलं।
की तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करणार आहे. मला पोलीस बनायचं म्हणजे बनायचंच आहे. आणि त्याच दृष्टीनं तुमचं ग्राउंड म्हणजे तुमची फिजिकल प्लस तुमची रिटर्न याची प्रिपरेशन इंटिग्रेटेड लेवलनं एकत्रितरित्या स्वतःला मोटिवेट करून आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये बघा, ठीक आहे, ते कष्ट करून घाम गाळून आपल्याला शिकवतात, आपण त्यांना त्यांच्या कष्टाचा हा मोबदला देऊ शकत नाही, पण काही ना काही आपल्या समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, आपली परिस्थिती सुधारण्यासाठी, देशाची राज्यव्यवस्था सुधारण्यासाठी, प्रशासनात जाण्यासाठी आपल्याला हे नियम, हे प्लॅनिंग हे करावं लागेल. ठीक आहे, पहिलं आहे ध्येय निश्चित करणे. ओके, ध्येय निश्चित केलं तुम्ही, मग सेकंड नंबर तुम्ही त्यामध्ये काय करसाल बघा. जेवढ्याही प्रश्नपत्रिका झालेल्या आहे, 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये, आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका हे तुमचं बघणं काम आहे. तसं अनालिसिस वारंवार आम्ही सुद्धा तुम्हाला करत राहू, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीनं. तर त्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका प्रश्न बघा की मराठीमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आले, इतिहासमध्ये कशा पद्धतीने आले, कोणत्या टॉपिक्सवर सर्वात जास्त आले, कसे आले, का विचारला. ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये जी पोलीस भरती झाली तिथं कशा पद्धतीचे विचारले, त्याच्या शेजारचा जिल्हा घ्यायचा सातारा, तिथं कशी विचारले, त्याच्या शेजारचा जिल्हा घ्यायचा सातारा, सांगली एटसेट्रा. तर अशा पद्धतीनं पूर्ण जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका बघा, म्हणजे तुम्हाला काय होईल, त्याचं एक अनालिसिस मिळेल की कशा पद्धतीनं आपण अभ्यासाची दिशा ठरवायची. तसं आम्ही तुम्हाला वारंवार मार्गदर्शन करत राहू. पण त्यामध्ये तुम्ही दुसरा पॉइंट आहे आपला की प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस. ठीक आहे, प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणू आपण विश्लेषण. हा तुमचा दुसरा पॉइंट. तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, अतिशय नवीन असाल, फ्रेश विद्यार्थी असाल, किंवा तुम्ही प्रिपरेशन करत असाल, मागे काही 2-3 मार्क्सनं तुम्ही राहिलेले असाल, ठीक आहे, तर यामध्ये मी ईश्वर चरणीशी प्रार्थना करतो की जेणेकरून माझा जो व्हिडिओ बघत नसून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी 100% इन्फिनिटी अकॅडमीची आमची सर्व टीम मिळून आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे. बघा, तिसरा पॉइंट त्यामध्ये मी घेत आहे, प्रश्नपत्रिकांचं आपलं विश्लेषण झालं, तर मग त्यामध्ये अभ्यास पद्धती. ओके, तिसरा आहे त्यामध्ये अभ्यास पद्धती. म्हणजे आता अभ्यास पद्धतीमध्ये काय येते की त्यामध्ये आपले संसाधनं येतात. संसाधनं कोणते, तर आपले बुक्स, त्यालाच आपण रिसोर्स म्हणतो. ठीक आहे, अभ्यास पद्धतीमध्ये संसाधने. ठीक आहे, रिसोर्स. आता आपल्याकडे रिसोर्स भरपूर राहतात, नंबर ऑफ व्हिडिओ राहतात, नंबर ऑफ बुक्स राहतात मार्केटमध्ये, पण तो अभ्यास कसा करायचा, नाही सायंटिफिक पद्धतीने कसा करायचा की जेणेकरून परीक्षा होईपर्यंतच नाही तर लाईफपर्यंत, जीवनपर्यंत आपल्या ब्रेनमध्ये तो कन्सेप्ट सेव्ह राहिला पाहिजे, विसरता कामा नाही. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ आम्ही वारंवार घेऊन येत आहे. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर नेक्स्ट टाइमला आम्ही निमोनिक्स मेथड कशा पद्धतीने असतात त्याचंच तुम्हाला लास्टमध्ये, या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, लास्टमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की त्यामध्ये निमोनिक्स मेथड कशा आहे आणि निमोनिक्स मेथडनं कशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो, ज्या शास्त्रीय पद्धत झालेल्या आहे, सायंटिस्टनं त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. ठीक आहे, ॲज यू थिंक सो विल यू बिकम. जसं तुम्ही विचार करतात ना तसंच माणूस घडत राहते. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा की ठीक आहे, मी करणार. तर अशाच पद्धतीनं तुम्ही आपली जी अभ्यास पद्धती आहे, अभ्यास पद्धतीमध्ये आपल्याला संसाधने हे कसे यूज करायचे, कसे वापरायचे, प्रत्येकाकडे आपल्याकडे पुस्तक आहे पण कसं वाचायचं याचं पण आपल्याला या व्हिडिओमध्ये अगदी क्रमानं स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. म्हणून व्हिडिओ पूर्णतः लास्टपर्यंत बघा. याचा तुमच्या लाईफमध्येच नाही तर तुम्ही कलेक्टरची तरी तयारी करत असले, तुम्ही SP ची तरी तयारी करत असले, तुम्ही MPSC, इंजिनिअरिंग, पोलीस भरती, प्रत्येक एक्झामसाठी अप्लाय होते. ओके, फक्त पोलीस भरतीच नाही. ओके, बघा, चौथा पॉइंट त्यामध्ये आहे. पहिला पॉइंट बघितलं, ध्येय निश्चित करणे, हे तुम्हाला कळलेलं असेल, डिसाईड. दुसरं, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला कळलं म्हणजे एक अभ्यासाची दिशा आपली लागते. तिसरं आपण त्यामध्ये बघितलं अभ्यास पद्धती आणि संसाधने. चौथं त्यामध्ये बघणार आहे आपण की आपला जो सिलेबस आहे, सिलेबस म्हणजेच त्याला म्हणू आपण आपला अभ्यासक्रम. ओके, तर आता आपला अभ्यासक्रम हा एक महत्वाचा टॉपिक्स राहतो, कारण कोणत्याही परीक्षेची प्रिपरेशन करताना अभ्यासक्रम हा आपला तोंडपाठ असणं आवश्यक असते. त्यामध्ये जेवढेही काही पॉइंट दिलेले आहे, जेवढे काही सब्जेक्ट दिलेले आहे, जेवढे काही टॉपिक्स दिलेले आहे, प्रत्येक टॉपिकचं अनालिसिस करून आपण प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केलं की आपल्याला एक ध्येय निश्चिती होऊन जाते आणि प्रॉपर वेला आपण जातो. ज्याप्रमाणे
नावा जहाजा ह्या समुद्रामध्ये त्यांना दिशा दिसत नाही, त्याप्रमाणे आमची इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला एका दीपस्तंभ सारखी, प्रकाशस्तंभ सारखी एक डायरेक्शन देण्याचं काम करते की ठीक आहे तुमची डायरेक्शन ही आहे, तुम्हाला हा मार्ग आहे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा. तर आमची सर्व टीम मिळून, आमची इन्फिनिटी अकॅडमी पुणे, आमची सर्व टीम मिळून तुमच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहे. तर हा व्हिडिओ शक्यतोवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. तुम्हाला कमेंटला सुद्धा आम्ही वारंवार त्याचं रिप्लाय देत राहू. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. म्हणजे असं स्टेप बाय स्टेप तुम्ही त्यामध्ये काय करायचं, आपलं नियोजन करायचं. ठीक आहे, आता आपण समोर बघू. बघा प्रत्यक्ष अभ्यास. आता पहिले आपण सिलेबस बघू. अभ्यासक्रम, कशाचा अभ्यासक्रम बघत आहे आपण, तर पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आपण बघत आहे. कारण आपलं थंबनेलच ते आहे की मी पोलीस होणारच. ठीक आहे, 2024ला मी पोलीस होणार म्हणजे होणारच. अभ्यासक्रम पहिला आहे, तुम्हाला माहिती आहे, पहिला सेक्शन आहे मराठी. ओके, मराठी म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी विचारल्या जातात. ठीक आहे, 25 प्रश्न, गुण किती, 25. ओके, हा पहिला सेक्शन. दुसरा सेक्शन त्यामध्ये आहे आपला, दुसरा सेक्शन त्याला म्हणू आपण जीके. जीके म्हणजेच जनरल नॉलेज किंवा त्याला आपण जीएस पण म्हणू शकतो, जनरल स्टडीज. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा 25 प्रश्न हे 25 गुणांसाठी आपल्याला विचारल्या जाते. ठीक आहे, 25 गुणांसाठी. तिसरा टॉपिक्स त्यामध्ये आहे आपला तिसरं सेक्शन म्हणजेच बुद्धिमत्ता. ओके, बुद्धिमत्ता हा विषय का दिला आपल्याला सिलेबसमध्ये, आपली बुद्धी कोणत्या समस्येला कशा पद्धतीनं त्या समस्येची सोडवणूक करते याचा निर्णय घेण्यासाठी, आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी चेक करण्यासाठी ते प्रश्न किंवा तो टॉपिक्स बुद्धिमत्ता आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. बघा, बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग, याच्यावरती सुद्धा 25 क्वेश्चन हे 25 गुणांसाठी विचारल्या जातात. ठीक आहे, चौथा टॉपिक्स त्यामध्ये अंकगणित. बघा, अंकगणित यामध्ये काय राहते, अंकगणित मध्ये 25 क्वेश्चन आहे आणि 25 गुणांसाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपले यामध्ये 100 प्रश्न आणि 100 मार्क्स यामध्ये राहतात. त्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग राहत नाही. पण बघा, अशा पद्धतीनं आपल्याला मराठी व्याकरण 25 प्रश्न, जीकेचे 25 प्रश्न, नंतर बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न आणि अंकगणिताचे 25 प्रश्न. तर आपल्याला जर टॉप 10 95 प्लस आपल्याला स्कोर करायचा असेल, किती, 95 प्लस. ठीक आहे, ग्राउंडचं प्लॅनिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये सांगत आहे. पण यामध्ये आपल्याला बघायचं आहे ग्राउंड प्लस रिटन एक्झामिनेशन. ठीक आहे, ठीक आहे, ग्राउंड म्हणजे तुमची जी फिजिकल टेस्ट होणार आहे त्या टेस्टची प्रिपरेशन कशी करायची, कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं, कशा पद्धतीनं आपला आहार असला पाहिजे, कशा पद्धतीनं आपली बॉडी मेंटेन ठेवायची, कसं आपण आजारी पडू नये, म्हणजे ह्याचा परिणाम आपल्या पोस्टिंग वरती होतो. ठीक आहे, तो कसा होतो तर ते लास्ट पर्यंत बघेपर्यंत तुम्हाला ते कळेल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं. आपलं टार्गेट असं आहे की आपल्याला 95 प्लस मार्क्स घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, चला आपण अतिशय महत्त्वाच्या टॉपिक्सकडे वळू आता, की आपण वेळापत्रक अभ्यासाचं कसं करायचं. ठीक आहे, बघा आता इथं मी लिहितो वरती वेळापत्रक. एखाद्या नवीन विद्यार्थ्याने त्याच्या अभ्यासाची सुरुवात ही कशी करावी. ठीक आहे, बघा हा युनिव्हर्सल लॉ आहे आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्यामध्ये प्लस मायनस म्हणजे तुम्ही त्यामध्ये बदल परिवर्तन करू शकता. पण त्यामध्ये जो युनिव्हर्सल रूल आहे त्यानुसार सांगतो. पहिला पॉइंट त्यामध्ये, सपोज तुम्ही सकाळी उठणे, मग आपण याच्यामध्ये टाइम टाकू त्यामध्ये की 5 वाजता. सपोज तुम्ही 5 वाजता उठले, 5 वाजता उठल्यानंतर 5 ते 5:30च्या दरम्यान आपण फ्रेश होतो. ठीक आहे, 5:30च्या दरम्यान फ्रेश होतो. जसं तुम्ही 5:30 वाजून 30 मिनिट त्यांनी AM म्हणजे सकाळी तुम्ही ग्राउंडवर पोचाल. ठीक आहे, ग्राउंडवरती 5:30 ते 7 पर्यंत, 5:30 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही ग्राउंडवरती तुमची जी ग्राउंड फिजिकल प्रॅक्टिस आहे, जे रनिंग असो, पुलअप्स असो, गोळाफेक असो, ही तुम्हाला तुमच्या प्लॅनिंगनुसार करावे लागेल. ही युनिव्हर्सल मेथड आहे. ठीक आहे, 5:30 पासून तर 7 वाजेपर्यंत. ठीक आहे, जसं तुम्ही घरी आले 7 पासून आपण दुसरं त्यामध्ये घेऊ की 7 वाजेपासून
तर 7:30 पर्यंत परत तुम्ही थोडस त्यामध्ये फ्रेश व्हायचं आणि 7:30 सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत सकाळी 9:30 पर्यंत मराठी टॉपिक्स मध्ये मराठी टॉपिक जो आहे आपला त्यामध्ये काय करायचं की त्यामध्ये 20 समानार्थी शब्द प्लस 20 विरुद्धार्थी शब्द. ओके, 20 विरुद्धार्थी शब्द प्लस 10 म्हणी. ओके, 10 म्हणी प्लस 10 वाक्प्रचार. तर याचं प्लॅनिंग तुम्ही सकाळी करायचं, कारण समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द प्लस म्हणी आणि वाक्प्रचार याच्यावरती पण मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला मराठी पेपरमध्ये, मराठी व्याकरणाच्या पेपरमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारल्या जातात. आणि सकाळी का वाचायचं हे का ठेवलं, कारण याच्या मागे एक सायंटिफिक रिझन आहे. त्याचं असं रिझन आहे किंवा जेव्हा आपण हे शब्द वाचतो तेव्हा आपला ब्रेन सकाळी एकदम फ्रेश असतो आणि ते फ्रेश असल्यामुळे काही म्हणी अशा असतात की त्यामध्ये काही मोटिवेशनल म्हणी असतात, काही मोटिवेशनल हे वाक्प्रचार असतात, समानार्थी शब्द काही मोटिवेशनल असतात, काही विरुद्धार्थी शब्द पण काही मोटिवेशनल असतात. तर ते मोटिवेशन, ते प्रेरणा आपल्याला मिळत राहते आणि जशी प्रेरणा आपल्याला मिळते तशी अभ्यासाची गती आपली वाढत राहते आणि जशी अभ्यासाची गती तुमची वाढत राहते तसं ब्रेन मध्ये ते सेव्ह व्हायला लागते. ठीक आहे, सकाळी आपली जी बुद्धी आहे ती एम्प्टी असते. ठीक आहे, बाकीचे जे काही दिवसभराचे जे काही विचार येतात, निगेटिव्ह विचार, यानं मला ते म्हटलं, त्यानं मला ते म्हटलं, माझ्या घरचं काय चालू आहे, माझी परिस्थिती काय चालू आहे, आई वडील काय करत आहे, मी काय करत आहे, माझं प्रेशर, सर्व काही हे जे आपले जे पर्सनल झालं, सामाजिक झालं, आर्थिक, जे काही तुमच्या समस्या, आपल्या समस्याचे जे विचार असतात ते माइंडमध्ये आपल्या नसतात सकाळी. म्हणून आपण याला पहिले प्राधान्य द्यायचं. सकाळी सुरुवात करायची अभ्यासाची ते 7:30 वाजतापासून 9:30 वाजेपर्यंत जे 20 समानार्थी शब्द, 20 विरुद्धार्थी शब्द प्लस 10 म्हणी प्लस वाक्प्रचार. आता असं तुम्ही प्लॅनिंग केल्यानंतर विदिन 5 महिन्यामध्ये तुमची वेल प्रिपरेशन होते, जर तुम्ही ह्या नियोजनानं चाललात तर. ठीक आहे, बघा असं. आता हे झालं तुमचं 9:30 पर्यंत. पण अभ्यासाची पद्धती कसं आहे, काही मुलांचे आम्हाला कमेंट पण येतात किंवा काही मुलांचा जनरली हा प्रश्न असतो की लॉंग टाइम सर, आमचा लॉंग टाइम अभ्यास होत नाही, आम्ही एका जागेवरती बसू शकत नाही, किंवा आमचा अभ्यासाचा प्राईम टाइम कोणता, म्हणजे कोणत्या वेळेत अभ्यास करायला पाहिजे किंवा अभ्यास कुठं करायला पाहिजे. ठीक आहे, हे प्रश्न असतात. हा बहुतेक मॅक्झिमम मुलांचा प्रश्न असतो. बघा, प्राईम टाइम अभ्यासाचा असा आहे की ज्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यास लक्षात राहते, ज्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यास करावासा वाटतो, ज्या वेळेमध्ये तुम्हाला तो अभ्यास आपला कम्फर्टेबल वाटते की नाही आपला अभ्यास होत आहे, तो तुमचा प्राईम टाइम. तो सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो की मध्यरात्री असो, यामध्ये कोणताही असा रूल नाही. फक्त हे जे आपण तुमचं प्लॅनिंग घेत आहे हे अकॉर्डिंग टू नॅचरल प्लॅनिंग आहे. ठीक आहे, आणि सायंटिफिक रित्या आपण ते घेत आहे. कारण सकाळी आपण 5 वाजता उठलंच पाहिजे, कारण सकाळी जेवढ्या लवकर आपण उठतो त्यामुळे सकाळी ऑक्सिजनचे प्रमाण वातावरणात जास्त असते, जास्त प्रमाणात आपण ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतो, आपलं पूर्ण दिवसभरचं जे अभ्यासासाठी लागणारे आपली बॉडी पूर्ण फ्रेश होते. ओके, म्हणजे आपलं ब्लड पूर्ण शुद्ध होते ऑक्सिजननं, आणि ते 6च्या अगोदर ऑक्सिजन जास्त असते वातावरणामध्ये. सकाळी प्रदूषण नसते, वाहनं बंद असतात, शांत वातावरण असते, म्हणून म्हणतात सकाळी ब्रह्ममुहूर्त. ठीक आहे, 5 तर मी उशिरा सांगितलं, पण 5 आपण मिनिमम पकडायचं. त्यासाठी तुमच्या बॉडी, तुमचे जे शरीर आहे ते सुद्धा चांगले राहील. शरीर जर चांगलं राहिलं तर मन सुद्धा चांगलं राहते, मन चांगलं राहिलं तर अभ्यास चांगला होतो, आणि अभ्यास चांगला झाली तर तुमची पोस्ट निघणार. क्लिअर इथपर्यंत? हा तुमचा पहिला 7:30. आता बघा, अभ्यास कशा पद्धती, किती अभ्यास करावा, किती घंटे अभ्यास करावा, हा मुलांचा प्रश्न असतो. बघा, एक सायंटिफिक पद्धत आहे, 45 + 45 + 45. याचा अर्थ काय? 45 मिनिटं 45 मिनिटं. बघा, तुम्हाला जर लॉंग टाइम अभ्यास करायचा असेल, सपोज तुम्ही पोलीस भरती नाही तर तुम्ही समजा PSIचा अभ्यास करत आहे, तुम्ही राज्यसेवेचा डेप्टी कलेक्टरचा अभ्यास करत आहे, तुम्ही UPSCचा अभ्यास करत आहे IAS बनण्यासाठी, तर त्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला सायंटिफिक मेथड अप्लाय होते. म्हणजेच काय असते की अभ्यास तुम्ही, आपला जो ब्रेन आहे याच्यामध्ये लाखो अरबो न्यूरॉन्स पासून बनलेला आहे ब्रेन, आणि ज्याप्रमाणे इंजन थकत असतात ना, इंजन सुद्धा काम करून थकतात, गाडीचे गरम होतात इंजन, ऑटोमॅटिकली गाडी बंद पडते, तर तशा पद्धतीने आपला ब्रेन आहे, आपला ब्रेन सुद्धा बंद पडत असतो. म्हणजे जे आपण वाचतो ते लॉंग टाइम जर तुम्ही वारंवार 2 घंटे 3 घंटे सारखे बसलेले आहे तर ते आपल्या लक्षात राहत नाही. तर ती तुम्हाला सायंटिफिक मेथड मी इथं सांगत आहे. बघा, 45 मिनिटं घड्याळ लावून तुम्ही अभ्यास करा आणि वेल कॉन्सन्ट्रेशन करा, कोणताही विचार मनात आला पाहिजे नाही.
45 मिनिटं आणि 5 मिनिटं काय करा, ब्रेक घ्या. 5 मिनिटं ब्रेक, मग मोबाईल वगैरे नाही बघायचा. 5 मिनिटं पाण्याच्या झापा मारायच्या, बी पॉझिटिव्ह, लंब असा श्वास घ्यायचा लांब. ठीक आहे, काय होते आपलं पूर्ण आपल्या पेशीमध्ये पूर्ण ऑक्सिजन जाते. ओके, त्यानं आपल्याला थोडं फ्रेश वाटते. 5च मिनिटं, लगेच परत अभ्यासाला बसायचं. परत 45, परत तसंच करायचं. पाण्याच्या झापा डोळ्यावरती मारायच्या, फ्रेश व्हायचं, किंवा अप्स डाऊन्स तुम्ही करू शकतात, किंवा लांब श्वास घ्यायचा. ठीक आहे, परत 45 मिनिटं. तर असं करता 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 तुम्ही मिनिमम 8 घंटे म्हणजे 8 तास दिवसाला कशा पद्धतीने अभ्यास करता, तर याचा तुम्हाला फायदा होतो. आपल्याला असं वाटत नाही की आपण अभ्यास करत आहे. आणि दुसरी गोष्ट याचा फायदा असा आहे की 45 मिनिटं आपला जो ब्रेन आहे, आपला जो मेंदू आहे, तो 45 मिनिटं, हे बा 45 मिनिटं अशा लाईन राहतात आपल्या. नंतर 45 मिनिटाच्या समोर जर आपण अभ्यास करायला गेलो तर आपण लक्षात आपल्या येत नाही, आपला ब्रेन ऍक्सेप्ट करत नाही. मग त्या ज्या लाईन आहेत त्या अशा कमी 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 खाली डिक्रीजिंग होत राहतात आणि ह्या अशा सेम राहतात. कधी 45 मिनिटापर्यंत. हे सायंटिस्टने रिसर्च केलेलं आहे. हेच मेथड वापरा. तुम्ही IASची तयारी करत असाल, तुम्ही पोलीस भरतीची करत असाल, तुम्ही पोलीस सब इन्स्पेक्टरची करत असाल, कशाचीही तयारी करा, पण अभ्यास करताना तुम्हाला हीच मेथड वापरा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की सर याचा मला फायदा झालेला आहे, अदरवाईज नाही झाला. मग तुम्ही म्हणसाल सर आम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करतो, तर लायब्ररीमध्ये डिस्टर्ब होते. असं नाही, तर प्राईम टाइम आहे. तुम्ही लायब्ररीत अभ्यास करा, घरी अभ्यास करा, शेतात अभ्यास करा, कुठं पण अभ्यास करा, पण ही पद्धत वापरा. यामुळे काय होते की जेवढे 45 मिनिटांमध्ये जे काही तुम्ही कन्सेप्ट वाचला ते तुमच्या सीध ब्रेनमध्ये जाणार. ठीक आहे, आणि फुल कॉन्सन्ट्रेशन ते लक्षात राहते. नंतर मग तुम्ही सारखं कंटिन्यू 2 तास अभ्यास केला, मी लायब्ररीत बसलेलो आहे, माझा अभ्यास होत नाही, तो ब्रेनमध्ये नाही जात. हे प्रॅक्टिकली आहे, सायंटिस्ट प्रूव्ह केलेलं आहे. ही मेथड वापरा. 45 45 45 आणि हाऊ टू लॉंग स्टडी, तर याच्यामुळे तुम्ही लॉंग स्टडी करू शकता. क्लिअर इथपर्यंत समजलं? आता इथपर्यंत आपण किती वाजेपर्यंत आलो? 9:30 वाजेपर्यंत. ओके, आता समोर आपल्याला काय बघायचं आहे? आपलं मराठी झालं 7:30 ते 9:30. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं? 9:30 ते 10 वाजेपर्यंत बघा, 9:30 ते 10 AM पर्यंत काय करायचं आहे की त्यामध्ये थोडासा तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे. कशाला विश्रांती घ्यायची आहे? तुमच्या ब्रेनला विश्रांती घ्यायची आहे, तुमच्या शरीराला विश्रांती घ्यायची आहे. ठीक आहे, शरीर प्लस मेंदू हे दोन्ही आपले थकत असतात, म्हणून त्याची थोडी विश्रांती पण आवश्यक असते, अर्धा घंटा. मग नंतर काय करायचं? त्यामध्ये फुल टाइम अभ्यासाचं प्लॅनिंग. मग 10:30 पासून 10:30 AM ते 12:30 AM. बघा, तुम्ही म्हणसाल सर 45 सांगितलं, पण त्यामध्ये तुम्ही हे याच्यामध्ये 45 अप्लाय करा. ठीक आहे, कंटिन्यू 10:30 ते 12:30 2 तास झाले, तर मग या 2 तासामध्ये 45 हाच फॉर्म्युला वापरा, म्हणजे लॉंग टाइम आपण अभ्यास करू शकतो. म्हणजेच 10:30 अँटीमेरिडियम पासून तर 12:30च्या अँटीमेरिडियम पर्यंत तुम्ही काय करा की दुसरा विषय आपला त्यामध्ये तो GK विषय घ्यायचा. जीके किंवा त्याला आपण GS म्हणू, GK GS. आता यामध्ये काय करायचं? तर यामध्ये तुम्हाला आवडणारे 2 विषय निवडायचे, दररोज 2 विषय. कोणते? दररोज 2 विषय घ्यायचे किंवा 2 टॉपिक्स घ्यायचे. सपोज एक्झाम्पल तुम्ही घेतला इतिहास, तुम्हाला आवडणारे पहिले. दुसरं म्हणजेच भूगोल. आपल्याला आवड निवड नसते, पण तुम्हाला जे योग्य वाटेल ते विषय तुम्ही घेऊ शकतात. पहिला इतिहास आणि दुसरा भूगोल. मग काय करायचं की या 10:30 ते 12:30 पर्यंत आपले 2 तास झाले. त्या 2 तासापैकी 1 तास तुम्ही इतिहासाला देऊ शकता. 1 तास इतिहासाचे MCQs वाचा किंवा इतिहासाचा कन्सेप्ट तुमच्या पेपर प्रमाणे तुम्ही त्यामध्ये बघा. दुसरं भूगोलचा सुद्धा 1 तास असतो, ते भूगोलला तुम्ही 1 तास द्या. झाले तुमचे 2 तास. त्यामध्ये जे 45 हे मेथड वापरूनच अभ्यास करा. ठीक आहे, हे इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल GS मध्ये. आणि काय करा की एका दिवशी 2 विषय का दिले, याच्या पाठीमागे पण एक सायंटिफिक रिझन आहे. त्याचं कारण असं आहे की आपण नेहमी वारंवार दररोजच बटाट्याची भाजी खायची, तर आपण बोर होतो. ओके, बॉडीला पण ते जे न्यूट्रिएंट्स बटाट्यातून मिळतात ते सारखे तेच मिळणार, म्हणून कधी कारल्याची खायची, कधी टोमॅटोची खायची. ठीक आहे, सकाळी जर कारल्याची खाल्ली तर संध्याकाळी टोमॅटोची खावं लागेल. ओके, दुपारी त्यामध्ये तुम्हाला फ्लॉवरची खावं लागेल. सांगण्याचा अर्थ म्हणजे हे इतिहास वेगळा, भूगोल वेगळा. यामुळे काय होते की नवीन ब्रेन आपला ऍक्सेप्ट करतो. आपल्याला पण त्यामध्ये काय होते, अभ्यासाची आवड निर्माण होते आणि आपल्या ब्रेनमध्ये जाते. इट इज कॉल्ड सायंटिफिक मेथड. चेंजेस करत राहा. समजले इथपर्यंत? आपण आलो 12:30 पर्यंत. बघा, 12:30 पर्यंत आपण आल्यानंतर 12:30ला काय करायचं की 12:30ला तुमचा जेवणाचा टाइम असेल. ठीक आहे, 12:30ला तुम्ही जेवण करा. 12:30 ते 1:15 पर्यंत 45 मिनिटात आपलं जेवण होते. ठीक आहे, 45 मिनिटांमध्ये तुमचं जेवण झालं. थोडं 15 मिनिटं त्यामध्ये तुम्ही वामकुक्षी घेऊ शकतात. तुम्हाला सायंटिफिक सांगतो, वामकुक्षी म्हणजेच काय
की डाव्या कुशीवरती 15 मिनिटं फक्त थोडे डोळे लावायचे. म्हणजे काय होते की जे तुम्ही जेवण केलं ते पूर्ण डायजेस्ट होते आणि डायजेस्ट झाल्यामुळे काय होते तुम्हाला फ्रेश वाटते. फ्रेश झाला की अजून अभ्यास आपला फ्रेश होतो. क्लिअर इथपर्यंत? बघा मग काय करायचं की जसं तुम्ही 1:15 उठले तर 1:15 पासून तर 3:15 पर्यंत काय करायचं की त्यामध्ये तुमचा तिसरा टॉपिक्स आहे सपोज त्यामध्ये बुद्धिमत्ता. ठीक आहे, तर तुम्ही बुद्धिमत्ता त्यामध्ये घ्या की बुद्धिमत्तेमध्ये पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीचा टॉपिक, एक टॉपिक्स घेत राहता किंवा ऍट अ टाइम 2 टॉपिक्स तुम्ही चालवू शकतात. बुद्धिमत्ताचा समजा पहिला टॉपिक्स आहे त्यामध्ये अंकमालिका. ठीक आहे, अंकमालिका हा पहिला टॉपिक्स घेतला तुम्ही. दुसरा टॉपिक्स त्यामध्ये घेतला सपोज तुम्ही अक्षरमालिका. ठीक आहे, अक्षरमालिका. तर असे 2 टॉपिक्स प्रत्येक विषयाचे तुम्ही याच्यात जर घेतलं तर अभ्यास पण चांगला होतो आणि आपल्याला बोर पण नाही वाटत. क्लिअर इथपर्यंत? तर हे 2 घंटे तुम्ही त्याला करू शकतात 3:15 पर्यंत, 1:15 ते 3:15. ठीक आहे, समोर जाऊ आपण आता आपलं गणित राहिलं. तर अंकगणिताची प्रिपरेशन बघा, कोणत्याही विषयाची प्रिपरेशन करत असताना आपल्याला त्याची काही बेसिक म्हणजेच काय, त्याच्या काही मूलभूत संकल्पना असतात. बेसिक संकल्पना त्यालाच आपण मूलभूत संकल्पना म्हणतात की जेणेकरून त्या आपल्या क्लिअर असल्या की तो विषय समजायला आपला सोपा जातो. सपोज आता तुम्हाला अंकगणित करायचे तर त्याच्यामध्ये तुमचे जे पाढे आहे ते पाढे हे 20 पर्यंत पाठ पाहिजे. ठीक आहे, 20 पर्यंत पाठ पाहिजे. नंतर तुमचे वर्ग नंतर वर्गमूळ हे सुद्धा 20 पर्यंत तुमचे पाठ पाहिजे. नंतर काही घन तुमचे त्यापर्यंत 20 पर्यंत तुमचे अगदी तोंडपाठ पाहिजे, तुम्हाला काढता यायला पाहिजे. म्हणजे तुमचे हे संकल्पना क्लिअर असल्या की तुमचे गणिताचे ज्याही इक्वेशन आपल्याला विचारल्या जातात, समीकरण विचारल्या जातात, ते विदिन 35-36 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतात. आणि गणिताला बुद्धिमत्ताला प्रॅक्टिस मस्ट आहे, प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. ठीक आहे, ही याचं प्रिन्सिपल आहे. आता याच्यामध्ये काय करायचं की गणिताचं प्रिपरेशन करताना बघा तुम्ही याला 3:30 पासून टाइम देऊ शकता. 3:30 PM प्राईम टाइम टू 5:30 PM. ठीक आहे, याच्यापर्यंत तुम्ही अंकगणित घेऊ शकतात. मग एका दिवशी काय करायचं की एका दिवशी आपण अंकगणितातले 2 टॉपिक्स त्यामध्ये निवडायचे. तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही निवडू शकतात. सपोज आपण याच्यामध्ये आहे बेरजेचं घ्यायचं. दुसरं आहे सपोज भागाकार, मग भागाकारचं घ्यायचं. तर अशा पद्धतीचं तुम्ही 2 टॉपिक्स हे 3:30 ते 5:30च्या दरम्यान तुम्ही प्रॅक्टिस त्यामध्ये करू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमची प्रॅक्टिस एकदम 45+45+45 हे विसरता कामा नये. ह्या तुम्ही अप्लाय करा आणि अप्लाय करा, याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. ठीक आहे, कारण ब्रेन आपला एकदम फास्ट चालतो. ठीक आहे, बेरीज भागाकार हे 2 कन्सेप्ट तुम्हाला इथपर्यंत समजलं. मग 5:30ला तुम्ही फ्री होता. मग काय करायचं की तुम्ही संध्याकाळी सुद्धा तुमच्या नियोजनानुसार तुम्ही जर ग्राउंडवरती जात असाल, सपोज तुम्ही 6 वाजता ग्राउंडवरती पोहोचले. ठीक आहे, किंवा आपण 5:45 म्हणू. ठीक आहे, 5:45 PM ला तुम्ही ग्राउंडवरती गेले. मग ग्राउंडवरती गेल्यानंतर तुम्हाला जे काही ग्राउंडची प्रॅक्टिस काय गोळाफेक करायची आहे किंवा तुम्हाला काय रनिंग करायची आहे, तुम्हाला काय पुलअप्स मारायचे आहे, तर ते तुमच्या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही ते करू शकतात. आणि संध्याकाळी तुम्ही घरी आल्यानंतर सपोज तुम्ही घरी 7:30ला घरी आले तर तुम्ही 8ला इथं जेवण करणार. 8 ते 8:30 तुमचं जेवण चालणार. जेवण झाल्यानंतर थोडी शतपावली करायची, कारण ते डायजेस्ट होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पचन होते, तुमचं आरोग्य पण त्यामध्ये चांगलं राहते. कारण मी अगोदर तुम्हाला उल्लेख केला की तन मन धन पोस्ट मिळवण्यासाठी आवश्यक आहे. शरीर पण चांगलं पाहिजे, मन पण चांगलं पाहिजे. ओके, नाहीतर आपण ते करू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून 3 गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून आपण म्हणतो की तनाने, मनाने आणि धनाने तिन्ही गोष्टींना आपल्याला पोस्ट किंवा आपलं ध्येय जे साध्य केलेलं आहे, जे आपल्याला साध्य करायचं आहे, ते आपण करू शकतो. क्लिअर इथपर्यंत? तर बघा, ते झाल्यानंतर तुम्ही काय करायचं की 8:30 पासून 8:30 ते 10 पर्यंत म्हणू आपण, या 1.5 तासामध्ये काय करायचं की संपूर्ण दिवसभरामध्ये काय वाचलं तुम्ही त्याची उजळणी करायची. संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही काय वाचलं, मराठीमध्ये आपण म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काही तुम्ही जीके मध्ये इतिहासाचे कन्सेप्ट वाचले, भूगोलचे वाचले, त्याचं रिव्हिजन करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे अजून आपण जे रिव्हिजन घेतलेलं आहे म्हणजे मॅथ
जे सॉल्व्ह केले तुम्ही त्याचं रिव्हिजन करायचं, बुद्धिमत्तेचं रिव्हिजन करायचं. तर हीच मेथड तुम्ही वापरा. याचा तुम्हाला खूप महत्त्वाचा, खूप याचा यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. आणि समोर जे आहे, समोरच्या व्हिडिओमध्ये आम्ही जे घेऊन येत आहे ते तुमच्यासाठी निमोनिक्स मेथडनं कशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचं, कशा पद्धतीनं आपल्याला निमोनिक्स मेथडनं जे फॅक्च्युअल डाटा आहे तो लक्षात ठेवायचा, लाईफ टाईम आपण विसरू शकत नाही. त्याचं एक तुम्हाला एक मॉडेल म्हणजे तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो. सपोज एक्झाम्पल आहे, आता सपोज आपण भूगोलातले घाट घेतले. बघा आता भरपूर असे घाट आहे की ते आपल्या लक्षात राहत नाही, दोन शहरादरम्यान असतात. आता इथं मी घेतला सपोज कसारा घाट आहे. ओके, कसारा घाट. आता कसारा घाट आहे तर हा कोणत्या दोन शहरादरम्यान आपल्याला विचारलं जाते. बघा तो आहे नाशिक आणि मुंबई. नाशिक व मुंबई या दोन शहरादरम्यान कसारा घाट आहे. आपण दुसरा घाट घेतला दिवा घाट आहे. ठीक आहे, दिवा घाट. तर दिवा घाट आहे पुणे बारामती या शहराच्या दरम्यान दिवा घाट आहे. ओके, सपोज हा घाट आहे. त्यामध्ये अजून एक आपण एक घाट घेऊ, खंबाटकी घाट आहे. खंबाटकी घाट आहे. तर खंबाटकी घाट हा पुणे सातारा या दोन शहरादरम्यान हा घाट आहे. सपोज आता यालाच आपल्याला निमोनिक्स मेथडने बघायचं आहे. निमोनिक्स मेथडने कशा पद्धतीनं तुम्ही ते लक्षात ठेवणार आणि कशा पद्धतीनं एक वेळेस तुम्ही वाचलं लाईफ टाईम तुम्ही विसरणार नाही, हे पूर्णतः माझा विश्वास आहे. ओके, निमोनिक्स मेथड आहे ती. आता बघा कशा पद्धतीने, आता हे पाठांतर आपण काय करतो, आपण डायरेक्ट पाठ करतो. कसारा घाट नाशिक मुंबई असं पाठ करतो आपण. नंतर दिवा घाट पुणे बारामती, नंतर खंबाटकी घाट पुणे सातारा असं आपण पाठांतर करतो. पण मित्रांनो लक्षात ठेवा, पाठांतर करायचं नाही. तुम्हाला सांगतो जगातला कोणताही प्रश्न, कोणताही टॉपिक्स असा जर आला ना, निमोनिक्स मेथड तुम्ही जर डेव्हलप केली ना, तर त्यामध्ये तुम्ही डेव्हलप केल्यानंतर तुम्हाला 100% मी सांगतो की तुमची एक्झाम यू क्रॅक होते आणि लाईफ टाईम तुम्ही ते लक्षात ठेवता, लाईफ टाईम. बघा आता याला निमोनिक्स मेथडनं आपण बघणार आहे. बघा पहिला कसारा घाट नाशिक व मुंबई शहरा दरम्यान आहे, कशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवाल. आता बघा कसारा याला मी रिलेट करता आला पाहिजे, संबंध जोडता आला पाहिजे. बघा कसाराचं काय केलं मी इथं कसा. बघा नाशिक आणि मुंबई, इथं नाशिक मुंबई. नाशिकला मी काय रिलेट केलं, नाशिकला मी रिलेट करतो इथं नाशिक ते मुंबईच. ठीक आहे, नाशिकला नाशिकच रिलेट करायचं, मुंबईला मुंबईच रिलेट करायचं. बघा कसा जाऊ मी नाशिकवरून मुंबईला. क्लिअर, कसा जाऊ मी नाशिकवरून मुंबईला किंवा कसा जाऊ मी मुंबईवरून नाशिकला, एकच आहे. म्हणजे तुमचं हे लक्षात राहील की कसारा घाट हा मुंबई आणि नाशिक या दोन शहरादरम्यान हा घाट आहे. क्लिअर इथपर्यंत. बघा दुसरं दिवा घाटचं आपल्याला निमोनिक्स पद्धतीनं बघायचं. ह्या जीके ट्रिक्स आहे, ट्रिक्स. बघा दिवा घाट आहे पुणे बारामती या दोन शहरादरम्यान आहे. मग आता हे कसं रिलेट करायचं. बघा आपण असं करू शकतो, हे बा आता दिवा घाट आहे याला सरळ तुम्ही दिवे म्हणून रिलेट करू शकता, दिवे. ओके, दिवे आपले लॅम्प लाईट. पुणेला तुम्ही काय करायचं, पुणेच राहू द्या. बारामतीचा फक्त याच्यातला 12 घ्या. म्हणजे मी पुणेवरून 12 दिवे आणले. म्हणजेच काय रिलेट झालं याच्यामध्ये, पुणेवरून बघा पुणे 12 म्हणजे बारामती, दिवे म्हणजे दिवा घाट. समजलं, ते याला निमोनिक्स मेथड म्हणतात. म्हणजे याच्यात घाटाचं पण नाव आलं, याच्यात दोन शहराचं पण नाव आलं. मी पुण्यावरून 12 दिवे आणले, म्हणजेच पुणे बारामती दरम्यान कोणता घाट आहे, तर दिवे घाट आहे. क्लिअर इथपर्यंत. याला म्हणतात निमोनिक्स मेथड. आणि ह्याच निमोनिक्स मेथड प्रत्येक टॉपिक्सला तुम्ही इतिहासमध्ये वापरा, भूगोलमध्ये वापरा, राज्यव्यवस्थेत वापरा, नागरिकशास्त्रात वापरा, विज्ञानमध्ये वापरा, कशामध्येही वापरा. तर अशा पद्धतीचं नेक्स्ट लेक्चर आम्ही तुम्हाला पूर्ण ट्रिक्स वाईज एकदम बेस्ट पद्धतीचं तुम्हाला पूर्ण ब्रेनमध्ये जाईल अशा पद्धतीचं घेऊन येत आहे. क्लिअर इथपर्यंत. समोर आता खंबाटकी घाट आहे पुणे टू सातारा. मग आता हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही, एक वेळेस तुमच्या लक्षात राहते. आता तुम्हाला झोपेत जरी विचारलं की दिवा घाट काय आहे, पुणेवरून आम्ही 12 दिवे आणले, म्हणजे पुणे टू बारामती दिवा घाट आहे. क्लिअर इथपर्यंत. आता बघा खंबाटकीला काय रिलेट करायचं, खंबाटकीला तुम्ही खंबा म्हणून रिलेट करू शकतात. खंबा आपला पोल. पुणे टू सातारा. मग आता पुणेला काय रिलेट करू शकता तुम्ही, पुणेला इथं पण रिलेट करू शकता, पण. ठीक आहे, आणि साताऱ्याला तुम्ही इथं 7 रिलेट करू शकता. काय, साताऱ्याला 7. बघा 7 खांबा पण, 7 खांबे पण होते. बस झालं,
हेच एक वाक्य इथं तुम्ही लिहिलं की किती खांबे होते, 7 खांबे पण होते, 7 खांबे पण होते. 7 वरून रिलेट होते तुमचा सातारा, पण वरून रिलेट होते तुमचं पुणे, आणि खंबाटकीवरून रिलेट होते तुमचं खंबाटकी. बस अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं रिलेशन कसं लागते, त्याचं कशा पद्धतीनं त्याचा अर्थशी आपण ते वाक्य बनवतो, याला म्हणतात निमोनिक्स मेथड. जगामधलं कोणताही आलं ना त्यामध्ये तुम्ही ते डेव्हलप केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण विविध याच्यावरती विविध टॉपिक्सवरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बघणार आहे विथ पीपीटी. तुम्हाला त्यामध्ये आपण बघू. ठीक आहे, मी इथे थांबतो आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू.